निवेदन केलं होतं मला 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे, सेकंड हँड बघतोय. जुनी जुनी घ्यायची होती, माझ्या आई पितेप्रमाणे मला जुनी गाडी घ्यायची होती. पण अस्त्राने प्रार्थना केली, तुम्हाला नवी गाडी दिली. परमेश्वराने मला, माझ्या परिवारासाठी मला परमेश्वराने पाठवलेली आशीर्वादित गाडी मी आज माझ्या जीवनामध्ये खूप काही साक्ष परमेश्वराने उभे केलेले आहेत. तर परमेश्वराला खूप खूप धन्यवाद देतो, आभार आणि उपकार मानतो परमेश्वराचे, की मला वेळोवेळी परमेश्वराने सांभाळले, माझ्या कुटुंबाला, माझ्या लेकरांना भरपूर काही दिलं परमेश्वराने मला. या जीवनामध्ये मी खूप समाधानी आहे की मला परमेश्वराने आशीर्वादित केलं. खूप खूप देवाच्या नावाला खूप खूप धन्यवाद देतो परमेश्वराला. माझ्या साक्ष खूप महान आहेत जीवनामध्ये. मी ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस सुद्धा परमेश्वर मला चालवतो आणि भरपूर काही परमेश्वर मला सहाय्य आणि मदत करतो कामामध्ये. मी तसा एसटी महामंडळ श्रीरामपूर डेपोला आहे, तिथे काम करत असताना सुद्धा परमेश्वराने मला खूप सहाय्य आणि मदत करत असतो. एक साक्ष आहे माझ्या जीवनातून, तेथील मी तुम्हाला सांगतो. रिझर्वेशनचं काम आहे की ज्या गाड्या बाहेर जातात त्यांना रिझर्वेशन करायचं नाही का, आगाऊ तिकीट, ते काम करतो असतो मी. तर तेथील एक साक्ष आहे माझी जबरदस्त माझ्या जीवनातली. मी एका भावाला तिकीट दिलं, 2 तिकीट होते, त्यांचे लेकर होते छोटे छोटे. पहा की रिझर्वेशन कशासाठी करतो माणूस, ज्यावेळेस गर्दीचा हंगाम असतो की आपल्याला जागा भेटली पाहिजे आणि आपला परिवार, आपले मुलं सुरक्षित नेण्यासाठी तो व्यक्ती, तो घरातला पुरुष आहे, तो येतो, रिझर्वेशन करतो. की आपला परिवार लांबचा प्रवास असतो, मुंबई, पुणा, इंदोर, सुरत असा प्रवास असतो त्या एका व्यक्तीचा, भावाचा. तर तो व्यक्ती रिझर्वेशन करतो. पण काय होत आहे, गर्दीचा हंगाम असतो आणि त्याला ते दीपावलीच्या आधीचाच पिरियड आहे, 2-3 दिवसाच्या आधी तिकीट खरेदी केलं. सासरवडीला जायचं असेल किंवा गावाकडे त्याच्या आई वडील असतील तिकडे त्याला जायचं असेल. पण काय होतंय, त्याने ते तिकीट बुक केलं आणि बाजारामध्ये काहीतरी खरेदी करायला गेला, पण ते तिकीट त्याच्याकडनं ते हरवून गेलं, हरवलं तिकीट. मग तो परत तिकीट होत नाही, एकदा बनलाय समजा, पण होत आहे, पण परत पैसे द्यावे लागतात, त्याला भानगडी वेगळ्या. पण त्या भावांचं तिकीट हरवलं. म्हणजे कसं, दुकानावर गेला, काहीतरी काढलं, पैसे दिले, त्या गडबडीत त्याचं तिकीट ते हरवून गेलं. पण झालं काय, तिकीट हरवलं. तो माझ्याकडे परत आला, मला म्हटला, साहेब तिकीट तर हरवलंय, मी तिकीट आताच बुकिंग केलंय, म्हणजे जस्ट अर्धा तासात तो आलेला. पण म्हटलं, भावा तिकीट तुझं हरवलं नाही, तुला ते तिकीट सापडल, एवढा विश्वासाने मी बोललो. तो मला भरपूर विनवणी केली, नाही साहेब तिकीट तर हरवलं, एवढी गर्दी, श्रीरामपूर मध्ये एवढी गर्दी खरेदी करायला, दुकानं लागलेली. पण माझी साक्ष अशी आहे की मी परमेश्वराचं नाव घेऊन बोललो, भावा तुझं तिकीट हरवलेलं नाही, ते सापडणार. तू फक्त जेथे जेथे गेला होता तिथे जाते तिकीट तुला सापडेल. पण चमत्कार परमेश्वराचा बघा, किती महान आहे परमेश्वर. किती तिकीट तो जिथे जिथे गेला होता त्याला ते सापडलं, त्याने ते पाहिलं. तिथे गेला, तो एका टपरीवर गेला होता, तिथे ते काहीतरी घेतलं, त्याने पैसे काढले, ते दिले. तिथे जाऊन त्याला ते तिकीट शोधलं, त्याला तिकीट तिथे सापडलं परमेश्वराच्या नावात. तो परत मला सांगायला आला, साहेब तिकीट सापडलं, तुमच्या शब्दाला किती किंमत आहे. परमेश्वर माझ्या शब्दाला किंमत दिली, म्हणून परमेश्वराला मी खूप खूप धन्यवाद देतो परमेश्वराच्या नावात. दुसरी साक्ष 3 दिवसात सेम साक्ष आहे, सेम. एका माझ्या वडिलांसारख्या म्हणजे वडिलांसारख्याचे वय होतं त्या व्यक्तीचं, त्यांनी सुद्धा सेम तिकीट केलं, तिकीट हरवलं. पण ज्यावेळेस ते माझ्याकडे परत आले, बाबा म्हटलं तुमचं तिकीट हरवलं नाही, ते सापडणार तिकीट. काय सापडणार तिकीट? आमचं संभाषण चालू होतं, तेच त्याला घरून फोन आला, बाबा तुमचं तिकीट घरीच सापडलंय, घरीच आहे तिकीट. किती मोठे परमेश्वर, किती मोठा महान आहे, किती मोठा महान आहे परमेश्वर. माझ्या शब्दाला किंमत दिली,
परमेश्वराने खूप खूप धन्यवाद देतो परमेश्वराला. आणि आज परमेश्वराच्या नावात मी उभा आहे, माझं अख्खं कुटुंब उभं आहे, असं तरलंय माझं कुटुंब. हो यस, धन्यवाद देतो परमेश्वराला ब्रदर, खूप धन्यवाद देतो साहेब. आणि तिसरी साक्ष माझी अशी आहे की मी साहेबांकडे मी असं एक निवेदन केलं होतं, मला 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे, सेकंड हँड बघतोय. जुनी घ्यायची होती, माझ्या आई पितेप्रमाणे मला जुनी गाडी घ्यायची होती. पण अस्त्राने प्रार्थना केली, तुम्हाला नवी गाडी दिली परमेश्वराने. मला माझ्या परिवारासाठी मला परमेश्वराने पाठवलेली आशीर्वादित गाडी मी आज डिक्लेअर करतो येशूच्याच नावात. येशूच्याच नावात मी आज डिक्लेअर करतो, माझ्या परिवारासाठी येशूने मला गाडी दिली. धन्यवाद परमेश्वराला, खूप खूप आभारी आहे परमेश्वराचा. मी माझा परिवार खूप खूप आभारी आहे की परमेश्वराने मला खूप खूप आनंदात ठेवत आहे. धन्यवाद परमेश्वराच्या नावाला, धन्यवाद देतो सर्व काही परमेश्वराने मला दिले. आणि ब्रदर खूप खूप आशीर्वादित आहे माझं कुटुंब. तुमच्या प्रार्थनेला प्रभू परमेश्वराने उत्तर दिले, मी आज घोषित करतो येशूच्याच नावात. आमेन आमेन आमेन. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. चौथी साक्ष परमेश्वराच्या नावात देतो मी ती. मी बाबळेश्वरला काम करत होतो, बाबळेश्वर तिथला आमचा सहकारी रजेवर होते, मला पाठवलं तिथे. मी बाईकवर जातो, 18 किलोमीटर बाबळेश्वर माझ्या घरापासून. बाबळेश्वरला गेलो मी 9 वाजता, 9 ते 5 ड्युटी. 9 वाजता गेलो तिथे आणि बाईक लावली, त्यांच्या बाजूलाच बाईक लावली. पण मी काय झालं, चावी काढायचं विसरलो. चावी, मोटरसायकलची चावी ब्रदर, चावी काढायचं विसरून गेलो मी. नेहमीप्रमाणे ऑफिस कॉलला काम चालू झालं, गाड्या येत आहे जात आहे, माझं सगळं काम चालू. परमेश्वर कसा साक्षीला उभा राहतो बघा, विश्वास असल्यानंतर. गाडी चावीला राहिली सेम. तर परमेश्वराने गाडीचा सांभाळ असा केला की 9 ते 5 ड्युटी माझी. गाडीला चावी होती, स्टँड वरती गाडी जाऊ शकत होती, बाबळेश्वर स्टँड. कोणी पण लोक येतात जातात, तरी पण परमेश्वराने ती गाडी आबाडीत ठेवली. 8-8.5 तास. सोपा नाही, विषय सोपा नाही, गाडी जात होती, पण परमेश्वराने गाडी माझी जिवंत ठेवली तिथे. या भावाची कशी तारंबळ होत होती, पण परमेश्वराने ती मला होऊ नाही दिली. मला एसटीने मला यावं लागलं असतं, जर गाडी गेली असती तर मला एसटीने मला घरी जावं लागलं असतं. ती व्यवस्था तर वेगळीच, पण 8.5 तास गाडीला चावी होती. सोपा विषय नाही, मी सांगतो, सोपा विषय नाही. परमेश्वर किती साक्षीला माझ्या उभा आहे आणि किती माझ्या उजव्या बाजूला आहे हे मलाच माहिती. येशूच्याच नावात धन्यवाद परमेश्वरा, तू कार्य करत आहे. आमेन आमेन आमेन. कुछ कमी हो नहीं सकती उसके तू तो